नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. मिस्टर राज्याध्यक्ष, तुम्ही खूप नशीबवान आहात की जान्हवीसारखी बायको तुम्हाला मिळाली, जी कायम तुमच्या सोबत राहिली. तिने प्रत्येक वेळी तुम्हाला साथ दिली. देव कायम तुमच्यावर कृपा करो. सूरज बोलले. तसे अमित आणि जानूने एकमेकांकडे पाहिलं. दोघेही एकमेकांच्या नजरेत अडकले. पण लगेच अमितने तिला छातीशी घट्ट आवळलं, कारण आज खरंच तिने तिचा पत्नी धर्म निभावला होता. इतक्या मोठ्या संकटातून तिने त्याला खूपच ब्रेवली बाहेर काढलं होतं. प्रेम तर तिच्यावर जीवा पाड होतं त्याचं, पण आज त्याला तिचा खूप जास्त अभिमान वाटत होता. आता पुढे. मिसेस राज्याध्यक्ष, पण मला एक गोष्ट कळली नाही. हे तुम्ही मला आधी पण सांगू शकत होतात, मग तुम्ही का नाही सांगितलं? सूरजने विचारलं. तसं जानूने एकदा अमितकडे पाहिलं आणि मग ती बोलू लागली. सर, तसं तर मी ह्या आधीच सानिकाला आमच्या घरातून आणि आयुष्यातून हाकलून देऊ शकली असती आणि ती जेलमध्ये कशी नाही सडत ही पण काळजी घेतली असती. पण मला तिला असं सहजासहजी नव्हतं सोडायचं. तिने ज्या प्रकारे माझ्या मीतला टॉर्चर केलं होतं ना, त्याची शिक्षा तिला मी सगळ्यांसमोर तिच्या इज्जतीचा कचरा करूनच देणार होते. तिच्यामुळे इतके दिवस माझ्या मीतला झालेला त्रास मी पाहिलाय. किती कोंडी करून ठेवली होती तिने त्यांची, ते पण त्यांनी न केलेल्या चुकीसाठी. त्यांची हतबलता मी जवळून पाहिली होती. कित्येक रात्री त्यांनी रडून काढल्या होत्या माझ्या विरहात, मी पाहिलं होतं. त्यामुळे तिला सहजासहजी तर नव्हती सोडू शकत मी. आणि जर मी तुम्हाला आधीच सांगितलं असतं तर कदाचित तुम्ही माझ्यावर विश्वाससुद्धा ठेवला नव्हता, कारण तुमचं खूप जास्त प्रेम होतं सानिकावर. म्हणून तिच्या तोंडूनच सगळं वधवून घ्यायचं होतं मला, जानू बोलली. आणि मग ती अमितच्या जवळ जाऊन उभी राहिली. अमितच्या डोळ्यात पण पाणी होतं, कारण खरंच त्याने खूप त्रास भोगला होता त्या थोड्या दिवसात. त्याच्या जानूला त्रास देऊन तो जणू स्वतःलाच त्रास देत होता आणि त्याच्या दुःखामुळे तिला पण खूप त्रास झाला होता, हे तिच्या प्रत्येक शब्दावरून त्याला जाणवत होतं. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला जवळ घेतलं. सूरज पण तिच्याकडे पाहतच राहिले, कारण त्यांनाही अमितचा आता हेवा वाटत होता की इतकं प्रेम करणारी बायको अमितच्या लाईफमध्ये होती. ते फक्त त्या दोघांकडे पाहून हसले. मे गॉड ब्लेस यू बोथ, ते हसून बोलले. सानिका आता गजाआड झाली होती आणि सूरज पण सगळ्यांचा निरोप घेऊन निघून गेले होते. आज इतकं घडून गेलं होतं की कोणाला विचार करायला वेळच मिळाला नव्हता. जानू, मॉमनी जानूला आवाज दिला आणि तिच्या जवळ येऊन त्यांनी तिला मिठी मारली. जानू, आज तर तू नसतीस तर मला तर विचार पण करवत नाही. वी प्राऊड ऑफ यू जानू. आज पण तू दाखवून दिलंस की तू नेहमी अमितच्या पाठीशी आहेस, मॉम बोलल्या. पण त्यावर जानूने मात्र एकदा अमितकडे पाहिलं. मॉम, मी त्यांच्या पाठीशी नाही, तर तुम्ही नेहमी मला त्यांच्या पुढे उभं असलेलं बघाल, कारण त्यांच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला आधी ह्या जान्हवीला नडावं लागणार आहे. जानू बोलली तशी मॉमने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून बोटं मोडली. अमितला मात्र यावर काय बोलावं काही कळत नव्हतं. तो फक्त निमिषमात्र डोळ्यांनी तिच्याकडेच पाहत होता. वाव जानू, तू तर सिक्सरच मारला अगं, मधू बोलली तसे सगळेच हसू लागले. आय एम सॉरी जानू, मी उगाच अमितला चुकीचं समजले होते, थोड्या वेळाने मधू बारीक तोंड करत बोलली. नाही मधू, तुला खरं माहीत नव्हतं म्हणून तू बोलली अगं, आणि माझ्या काळजीपोटीच बोलली होतीस, माहीत आहे मला. इट्स ओके डिअर, जानू बोलली तसा मधूने पण निश्वास सोडला. जानू, मला खूप अभिमान वाटतो तुझा. आणि अमित, तू खूप नशीबवान आहेस की तुला जानूसारखी जीवनसंगिनी मिळाली. खूप कमी लोकांच्या नशिबात असतं हे सुख, डॅड बोलले. त्यावर जानू आणि अमित दोघेही हसले. हो डॅड, त्या बाबतीत नशीबवान तर मी आहेच. माझी जानू आहेच स्वीट, तो तिच्याकडे पाहत बोलला तशी लाजली ती. बॉस, मॅम, मी पण घरी जातो आता. गुड नाईट, रॉनी बोलला. रॉनी, थँक यू,
तू जानूला इतकी मदत केलीस, अमित बोलला. बॉस, इट्स माय ड्युटी अँड आय विल ऑलवेज बी देअर फॉर यू वेन एव्हर यू नीड मी. बाय अँड टेक केअर. रॉनी बोलला आणि निघून गेला. चला सगळेजण झोपायला चला, आता बराच उशीर झालाय. मॉम बोलल्या तसे सगळेजण हो म्हणाले आणि आपल्या आपल्या रूममध्ये झोपायला निघून गेले. अमित फ्रेश होऊन बेडवर बसला होता. तोच जानू आत त्यांच्या रूममध्ये आली. तिला मॉमने बोलावलं होतं म्हणून ती त्यांच्या रूममध्ये गेली होती, जी आत्ता त्यांच्या बेडरूममध्ये परतली होती. पण अमितला असं शून्यात हरवलेलं पाहून तिला कसंसच झालं. मीत, काय झालं? आता अजून कसला विचार करत आहात? तिने विचारलं. जान, आज किती काय काय घडून गेलं ना. जर तू माझी साथ दिली नसतीस तर. तो बोलतच होता की तिने जवळ जाऊन त्याच्या ओठांवर तिचा हात ठेवला. तुम्ही इथे या, इथे झोपा आधी. ती तिच्या मांडीवर टॅप करून त्याला तिथे डोकं ठेवायला सांगत होती. तसं त्याने पण एक आदर्श नवऱ्याप्रमाणे तिचं ऐकलं आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून आडवा झाला तो. मीत, ती सानिका आपलं काहीच बिघडवू शकणार नव्हती आणि तुमची साथ मी नाही देणार तर अजून कोण देणार होतं? बायको आहे मी तुमची आणि त्याहीपेक्षा जास्त जान आहे ना मी तुमची. मग ती हळुवारपणे त्याच्या केसांमधून तिची नाजूक बोटं फिरवून बोलली. तसे त्याने हसून डोळे मिटून घेतले. थँक्यू जान, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. तो डोळे मिटूनच बोलत होता तशी ती गालातच हसली. आय लव्ह यू म्हणायचं आहे का तुम्हाला? ती गालात हसत म्हणाली तसे त्याने खाडकन डोळे उघडले आणि तिच्या मांडीवरून उठून बेडवर नीट बसला. तशी ती त्याच्याकडे पाहतच राहिली. काय झालं? तिने विचारलं. जान, आज इतकं सगळं घडून गेलं आणि त्या गडबडीत मी तुला कॉम्प्लिमेंट द्यायला पण विसरलो. तो बोलला तशी ती अजूनच लाजली. मग आता पण देऊ शकता तुम्ही कॉम्प्लिमेंट, ती गालात हसत बोलली. येस, आज तू खूप म्हणजे खूप सुंदर दिसतेस. जान, तू काय इतकी सुंदर आहेस की मी पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडतो. आज इतकी सुंदर दिसतेस ना की असं वाटतं पास तुला पाहत राहावं. तो बोलला आणि हळूहळू तिच्यावर झोकला. तशी ती पटकन उठून बेडवरून खाली गेली. मला चेंज करायचंय, ती बोलली आणि तिथून पळून जाऊ लागली. तोच त्याने तिला मागे ओढलं आणि मागून मिठीत घेतलं. आता तिची पाठ त्याच्या टणक छातीवर होती आणि त्याने तिच्या खांद्यावर त्याचं डोकं ठेवलं होतं. त्याचे दोन्ही हात तिच्या हातांसहित तिच्या पोटावर स्थिरावले होते. जान, आय लव्ह यू, तो बोलला तशी ती हलकी हसली. आय लव्ह यू टू मीत, ती पण बोलली. त्याने तिचे केस पाठीवरून बाजूला केले आणि तिथे एक डीप किस केला. तसं तिने अंग आकसून घेतलं. त्याने मग तिच्या त्या उघड्या पोटावरून त्याचा हात फिरवला आणि हलकेच तिचं पोट दाबलं. तसा तिने श्वास आत ओढून घेतला. मी, प्लीज नको ना, ती अंग आकसून घेत बोलली. पण तो मात्र मानला नाही. आज माझी बायको इतकी सुंदर दिसतेस, खास माझ्यासाठीच ती तयार झाली आहे ना, सो आज मी तिच्यावर पुरेपूर हक्क गाजवणार. तो तिच्या मानेचा चावा घेत बोलला. तसे तिने डोळेच मिटले. मी, नको ना प्लीज, नाही सहन होत मला, ती बोलली. कारण आता त्याचे ओठ तिच्या पाठीवरून मानेवरून फिरत होते आणि तिला अस्वस्थ करत होते. मिलनाची आस तर तिला पण होतीच, पण त्याच्या स्पर्शाने नेहमी तिची मती गुंग व्हायची. इट्स माय बर्थडे जान, प्लीज, तो बोलला. तसा तिला त्याचा रोग कळला आणि ती पटकन त्याच्या बाजूने वळली. डू नॉट से प्लीज, आय एम युअर्स, ओनली युअर्स, ती त्याच्या डोळ्यात बघून बोलली आणि पटकन तिने त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकून ती त्याला डीप किस करू लागली. आधी त्याला काही समजलंच नाही, पण नंतर मात्र तो पण तिला प्रतिसाद देऊ लागला. सॉफ्ट असणारा किस आता हार्श होत गेला आणि दोघांचाही आवेग वाढवू लागला. त्याने तिला उचलून बेडवर घेतलं आणि तिथे दोघेही एकमेकांवर प्रेमाची बरसात करू लागले. रात्री कधीतरी त्यांना झोप लागली. सकाळी दोघेही लवकर उठले आणि ऑफिससाठी तयार होऊ लागले. मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलं होतं, पण तुम्हाला द्यायचं राहून गेलं, ती बोलली. तशी आरशात स्वतःला बघून कोंब करणारे त्याचे हात जागीच थांबले. तिने काल जे त्याच्यासाठी केलं होतं तेच खूप होतं, म्हणून अजून तिला त्याला काही गिफ्ट द्यायची काहीच गरज नव्हती. पण तरी ती त्याच्यासाठी गिफ्ट घेऊन आली होती आणि आता नाही म्हणलं
तरी त्याला एक क्युरिओसिटी आली होती की नक्की तिने त्याच्यासाठी काय आणलं असेल. जान, आय एम सो मच एक्सायटेड टू सीइंग माय गिफ्ट, तो बोलला. पण तिला मात्र आता टेन्शन आलं होतं की त्याला नक्की आवडेल का आपलं गिफ्ट. जान, काय झालं, त्याने विचारलं. काही नाही, ती बोलली. मग दे ना माझं गिफ्ट, तो बोलला. ओके, पण तुम्हाला आवडेल की नाही माहीत नाही मला, ती बोलली. अरे वा, का नाही आवडणार, माझ्या जानने इतक्या प्रेमाने आणले तर नक्की आवडेल मला, तू दे ना लवकर, तो बोलला. त्याची डेस्पिरेसी तिला त्याच्या डोळ्यात दिसत होती. ओके, हे घ्या, ती बोलली आणि तिने त्याच्यासमोर एक बॉक्स धरला. थँक्यू, तो हसून बोलला आणि घाईघाईने तो बॉक्स ओपन करू लागला. पण जेव्हा त्याने ते ओपन केलं आणि त्यामध्ये असणारं गिफ्ट त्याने हातात घेतलं, तो बघतच राहिला. कारण ते एक पिंक कलरचं स्वेटर होतं आणि त्यावर लेफ्ट साईडला एक रेड कलरचा हार्ट काढला होता, ज्यामध्ये लिहिलं होतं जान. ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल आली. त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती मात्र खाली मान घालून उभी होती. तिला वाटलं त्याला आवडेल की नाही. जान, त्याने तिला आवाज दिला. तसं तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. हे तू बनवलंस, त्याने विचारलं. तशी तिने मान होमध्ये हलवली. तुम्हाला आवडलं नाही का, तिने तोंड बारीक करून विचारलं. आवडलं? अगं खूप खूप जास्त आवडलं, आय लव्ह इट, तो बोलला. तशी तिची कळी खुलली. त्याने पटकनच ते स्वेटर घातलं. तशी ती त्याच्याकडे पाहतच राहिली. सी, कसा दिसतोय मी, त्याने विचारलं. खूप छान दिसतोय हा स्वेटर तुम्हाला मीत, ती खुश होऊन बोलली. तसा तो पण हसला. पण जानसोबत मीत पण हवा ना, जान एकटी बोर नाही का होणार, त्याने त्याच्या छातीवर असलेल्या त्या हार्टमधल्या जानवर हात फिरवत विचारलं. तशी ती हसली. जिथे जान असेल तिथे मीत तर असणारच ना, ती हसत बोलली. तसा तो तिच्याकडे पाहतच राहिला. मीत, हे बघा, तिने एका बॉक्समधून दुसरं स्वेटर काढलं आणि त्याला दाखवलं. त्या स्वेटरच्या लेफ्ट हँड साईडला हार्ट होता, ज्यामध्ये मीत लिहिलं होतं आणि ते स्वेटर तिचं होतं. मीतच्या हार्टमध्ये जान आणि जानच्या हार्टमध्ये मीत, ती हसून बोलली. वाव जान, इट्स लवली, आय लव्ह यू डार्लिंग, तो तिला मिठी मारत बोलला. तसा तिला खूपच आनंद झाला. पण जान, तू हे कधी बनवले, म्हणजे मला कधी दिसली नाहीस बनवताना, आणि तुला येतं हे बनवता, त्याने विचारलं. तशी हसली ती. शाळेत असताना शिकले होते, पण त्यानंतर कधी काहीच बनवलं नव्हतं, हे पहिल्यांदा बनवलंय. इंटरनेटवरून थोडं थोडं बघून बनवत गेले, म्हणून वाटत होतं की तुम्हाला आवडेल की नाही, आणि कधीच बनवलंय मी हे, पण तुम्हाला कळणार नाही ह्याकडे पण लक्ष दिलं होतं, नाहीतर सरप्राईज कसं दिलं असतं मग, ती बोलली. ओ जान, यू आर सो स्वीट, असं म्हणत त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले. चला आता निघायचं का ऑफिससाठी, तिने विचारलं. तशी त्याने होमध्ये मान डोलावली. मग तिने ते दोन्ही स्वेटर कपाटात नीट ठेवून दिले. ऑफिसमध्ये गेल्यानंतर सुद्धा सगळीकडे एकच चर्चा होती की सानिकाला जेल झाली आहे. न्यूजपेपरमध्ये खूप मोठी हेडलाईन छापून आली होती तिच्याविषयी. सगळ्या न्यूज चॅनलला पण तिचीच न्यूज दाखवण्यात येत होती. पण त्यामध्ये फक्त सूरज सिंघानिया ह्यांच्यासोबत तिने कसा फ्रॉड केला तेच आरोप होते. अमितसोबत तिने काय केलं होतं ते कुठेच लीक केलं नव्हतं त्यांनी. पण जरी ते लीक झालं नसलं तरी त्या गुन्ह्यांची शिक्षा पण तिला कशी मिळेल हे पुरेपूर पाहिलं होतं अमित आणि सूरज ह्यांनी. असेच दिवसांमागून दिवस निघून जात होते. सानिकाला तिच्या कर्माची योग्य ती शिक्षा मिळाली होती. तिच्या आयुष्यात सूरज सिंघानियासारखा तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा नवरा होता. पण स्वतःच्या कुबुद्धीमुळे सगळं होत्याचं नव्हतं करून टाकलं होतं तिने. सिंघानियाचा प्रोजेक्ट पण राज्याध्यक्ष ग्रुपने पूर्ण केला होता आणि त्यामुळे राज्याध्यक्ष ग्रुपचं नाव जगातल्या टॉप 5 कंपनीमध्ये जाऊन बसलं होतं. सूरज सिंघानिया पण खूप खुश होते अमितच्या कामावर. त्यांचा पहिला प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला होता, म्हणून त्यांनी त्यांच्या कंपनीचे बाकीचे प्रोजेक्ट पण राज्याध्यक्ष ग्रुपला देण्याची अनाउन्समेंट केली होती. एकंदरीत सगळं खूप छान चाललं होतं. अमित, चानू पण खुश होते. मॉम डॅडना पण अमितचा खूप अभिमान वाटत होता. एवढ्या लहान वयात त्याने राज्याध्यक्ष ग्रुपला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलं होतं. असेच 2 महिने निघून गेले
आणि बघता बघता त्यांची मॅरेज ॲनिव्हर्सरी नेक्स्ट वीकवर येऊन ठेपली. रात्री अमितच्या बेडरूममध्ये अमित जानूच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता आणि ती त्याच्या केसांमध्ये हात फिरवून मसाज करत होती. जान, नेक्स्ट वीक आपली फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. तुझी काय इच्छा आहे? आपण कुठे जाऊयात? त्याने विचारलं. तशी तिच्या ओठांवर एक स्माईल आली. पुढच्या आठवड्यात त्यांच्या लग्नाला वर्ष पूर्ण होणार होतं. तुम्ही जिथे म्हणाल तिथे जाऊया अमित. मला तर फक्त तुमची सोबत हवी आहे. ती बोलली तसा हसला तो. ओके, मला वाटतंय आपण ना मस्त कुठेतरी बीचवर जाऊया. म्हणजे मालदीव्स, नाहीतर थायलंड, नाहीतर मग. तो बोलतच होता की ती मध्येच बोलली. मी एक सजेस्ट करू? ती बोलली. तसा त्याने त्याच्या केसांमधून फिरणारा तिचा हात पकडला आणि बोलला, येस जान, बोल ना. आपण तुमच्या म्हणजे आपल्या गावी जाऊया का? आपण कुलदेवीच्या दर्शनाला गेलो होतो तेवढंच, त्यानंतर मात्र आपण गेलोच नाही. ती म्हणाली तसा तो पटकन उठून बसला आणि तिच्याकडे पाहतच राहिला. ओ जानू, काय करू मी तुझं? किती छान आयडिया दिली आहेस तू. वाव, आता तर ठरलं, आपण आपल्या गावीच जायचं. तो तिच्याकडे बघत खूप खुश होत म्हणाला. तशी तिने पण हसून होमध्ये मान हलवली. आजच्या भागात एवढंच. भेटूया पुढच्या भागात. पण त्याआधी हा भाग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.